हॅलो एव्हरीवन. तर आज आहे चिपळूण सिरीजचा दिवस 3. आम्ही चिपळूणला तन्हारी गावामध्ये एक होमस्टे रेंटवर घेतलेला आणि आज आमचा त्या होमस्टे मधला शेवटचा दिवस आहे. सकाळी घरगुती साबुदाणा वडा, चिवडा आणि चकल्यांचा नाश्ता करून आम्ही आलो खातूच्या वाड्यामध्ये. हा आहे खातूचा वाडा. चिपळूणमध्ये हा खूप फेमस आहे. इथे खूप मराठी सेलिब्रिटीजनी व्हिजिट केलंय. कोकणातील वाड्यांप्रमाणेच हा वाडा एकदम एस्थेटिक आहे. वाड्यामध्ये मोठा पाळणा आहे. तसंच तिकडे आता विलुप्त होत चाललेले टेलिफोन्स पण होते. मग मी संधी साधून माझ्या होणाऱ्या नवऱ्याला फोन केला. म्हटलं बघूया लागतोय का बरोबर फोन. फोन उचलल्यावर पहिलेच सांगितलं, तुला खूप लेट येतोय मित्र, आता तू काही येऊ नकोस. खातूच्या वाड्यामध्ये आल्यावर मला हे जाणवलं, कालांतराने विलुप्त होत चाललेल्या पद्धतींना तसेच तांत्रिक उपकरणांना नव्याने उजाळा दिला गेलाय. इथे पूर्ण वाड्याला वारली पेंटिंगने सजवलंय. आमच्या कोकणात गावाला जेव्हा कुठलंही फेस्टिवल असायचं, जसं गणपती आहे किंवा दिवाळी, तेव्हा भिंतीवर सजावट म्हणून वारली पेंटिंग केली जायची. त्यावेळेला पेंटिंगसाठी चुन्याचा वापर केला जायचा. या वाड्याला वरती माळा पण आहे. खूप लांब लांब पर्यंतच सुंदर असं दृश्य बघायला मिळतं. वाड्यातील प्रत्येक भिंतीवर सुंदर सुंदर पेंटिंग करून आपल्या मराठी संस्कृतीची नाळ जपली गेली आहे. वाड्याच्या मध्यभागी फॅमिलीला, फ्रेंड सर्कलला एकत्र येऊन मजा करण्यासाठी योग्य तेवढी स्पेस दिली गेली आहे. त्यांनी आम्हाला वेलकम ड्रिंक म्हणून घरगुती कोकम सरबत दिलं. वाड्याच्या आवारात आमराई तसंच काजूचे वन आहे. आर्टिफिशियल लाकडाची बैलगाडी, घराला लागूनच स्विमिंग पूल पण आहे. आणि वाड्याच्या आतमध्ये तर एवढ्या सुंदर रीतीने रूम सजवल्यात. फॅमिलीचं कम्फर्ट, त्याचबरोबर यंग मुलांच्या सोयी सुविधा आणि थंड पाण्यासाठी पारंपरिक मातीच्या माटल्याचा उपयोग केला गेला. इथे 2 प्रकारच्या रूम्स अवेलेबल आहेत. 3 मेंबर्ससाठी तसंच 5 मेंबर्ससाठी सेपरेट रूम्स अवेलेबल. वाड्याची स्वच्छता एक नंबर आहे. आणि इतर सोयी सुविधा जसं पिण्याचं गरम पाणी, अंघोळीचं गरम पाणी, मॉडर्न वॉशरूम, तसंच लहान मुलांसाठी गरम दुधाची पण सोय केली आहे. पटापट तयार होऊन आम्ही स्विमिंग पूलमध्ये उड्या मारल्या. स्विमिंग पूलमध्ये भरपूर मजा करून झाल्यानंतर आम्ही पटकन अंघोळ करून घेतली आणि जेवणासाठी गेलो. काजूची उसळ, भेंडी मसाला आणि आमरस मागवलेला. जेवणासाठी इथे प्री ऑर्डर द्यावी लागते. खातूच्या वाड्यातर्फे आम्हाला मँगो कॉम्प्लिमेंटरी मिळालेले. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.